अशा वेळी जे आहे ना तर खूप सारे प्राणी जे इथं पाण्याच्या जवळपास येतात. इकडं पण जवळ येताना दिसतंय मला काहीतरी. आपण जे मी न बोललेलोच बरं राहील आता. चला थोडं जवळून कॅप्चर करायला बघू आपण, जर जमलं तर. नमस्कार मित्रांनो, कसे आहात सर्व? तर आपण आलो आहे कॅम्पिंगसाठी आज कुठल्या तरी लोकेशनला. तर आजची जी कॅम्पिंग आहे खूप मस्त होणार आहे, कारण की आपण जातोय जंगलामधील एका मस्तपैकी एक झरणा आहे. झरणा आणि तिथं जेमतेम आपण जवळ आलो आहे. आणि व्हिडिओ सुरू करायला थोडा उशीर लागला. जरा अगोदर लोकेशन शोधून घेऊ. आपण बघू शकता इकडं मस्त लोकेशन आहे. तर रात्री थंडी सुद्धा एवढी वाढली आहे मित्रांनो, खतरनाक वाढली आहे एकदम. इकडे थांबायला इकडं कसं आहे, इकडे सेफ आहे, टेन्शन नाही एवढं जास्त काही. लोकेशन तर खूप मस्त आहे, बघू शकता तुम्ही. तर आपण ट्राय करू की त्या साईडला जर जायला जमलं आपल्याला तर त्या साईडला जाऊ आपण, कारण त्या साईडला जे तर ओपन स्पेस जास्त आहे तिकडे. तर मित्रांनो, आज आपण जे तरी तर मस्त एक टेंट बनवू वरतीच, आणि रात्री जे तरी तर राहणार आहे. चला. तर चला, आपलं टेंट जे तर बनवून तयार झालं आहे. तुम्ही बघू शकताय खाली जे आपण व्यवस्थित मस्तपैकी इथं झोपायला गेलं आहे, आणि वरती जे
तर कपडा टाकलाय. रात्र तर इथंच काढायची. तर आपलं टेंट बनवून झालं आहे रेडी, बघू शकताय. मस्तपैकी सेट झालं आहे व्यवस्थित. साईडचं लोकेशन पण तुम्ही बघू शकता, एकदम मस्त आहे. खाली जे तर पाणी वगैरे एकदम फर्स्ट क्लास आहे. तर मित्रांनो, अंधार पण होत आला आहे आणि लोकेशन पण खाली पण बघू शकता. एक खूप मस्त नजारा आहेत ना, वरतून जे तर दिसतोय. वरती असल्यामुळे तर कसं प्राण्यांचे वगैरे काही त्रास नाही राहणार, टेन्शन नाही राहणार. तर चला, आज काहीतरी आपण आता जेवणाची वगैरे खाण्यासाठी काहीतरी तयारी करू पटापट, नंतर बाकीच्या पुढच्या तयारीला लागू. मित्रांनो, लोकेशन कसं वाटलं नक्की सांगा, कारण की खूप मेहनतीनं बनवलं आहे. घरच झालं आहे आता एक प्रकारचं, बघू शकताय तुम्ही. तर कसं वाटलं आपलं जे नवीन घर झालं आहे ते एक घरच बनलं एक प्रकारचं, बघू शकताय हे. आणि जे बनलं आहे तर कसं बनलं आहे नक्की सांगा कमेंट करून. खूप रिस्क घेऊन आलो आहे आज इथं. साईडचा जो व्ह्यू आहे खूप मस्त व्ह्यू आहे आणि फर्स्ट टाईम असं ठिकाणी आलो आहे, तर खूप एक्साइटिंग वाटतं आहे. रात्र कशी निघायची आता, कसे आहात सर्व बाकीचे. खूप थंडी वाजते आणि खूप विचित्र विचित्र आवाज पण येत आहे इथं. साईडला जे तुम्ही साईडला इकडे बॅक साईडला बघू शकता की पूर्ण इकडे या साईडला खाली. आणि आपण जे तर खूप वरती आहोत, त्याच्यामुळे खाली काही वरचा काही टेन्शन नाही आपल्याला. साईडला जे तर पूर्ण जे तर पूर्ण जंगल. याच्यामध्ये खूप रिस्क आहे. मित्रांनो, तुम्ही बघू शकता इकडनं जे येतं खूप आवाज येत आहेत विचित्र विचित्र, आणि पक्ष्यांचा पण खूप आवाज होतो आहे. रात्रीचा शक्यतोवर पक्षी जे तर आवाज करत नाही, पण एवढा किलबिल आहे म्हटल्यावरती खूप भीती पण वाटते. कारण की या दिवसामध्ये अशा ठिकाणी प्राणी वगैरे खूप सारे असतात. आणि हिवाळा आहे ना, तर हिवाळ्यामुळे जे तर पाण्याच्या शोधात जे तर प्राणी वगैरे असे बाहेर निघतात. आणि मी नेमका जे तर पाण्यापाशी जे बघू शकताय साईडला जे तर इकडनं तर खूप खूप विचित्र विचित्र आवाज येत आहेत, मला ऐकायला येत असेल. मी ॲक्च्युअल आज प्लॅनिंग केलं होतं, म्हणलं काहीतरी आज खायला वगैरे काहीतरी बनवू, पण इथं जे आता खाली उतरायची पण भीती वाटते आहे. खूप डेंजर आहे साईडला. आता तुम्ही साईडला पण इकडे बघू शकताय की बॅकला पूर्ण जे तर अंधार झालं आहे. मी उजेड लावला आहे त्याच्यामुळे हे बघू शकताय तुम्ही. इथं म्हणजे पूर्ण जे तर अंधार झाला आहे, तर दिसत नाही आहे काहीच. टॉर्च लावेला असल्यामुळे आपण जे तर इथं क्लिअर दिसत आहे. तर इथं लाईट लावून मी जास्त वेळ नाही ठेवू शकत. खूप भीती पण वाटते आणि थंडी पण खूप जास्त वाढली. थंडीचे दिवस म्हटल्यावर थंडी वाजणारच, पण मग या साईडनं जे तर खूप विचित्र विचित्र आवाज येत आहे. तुम्ही इकडं बघू शकता मित्रांनो, पूर्ण जे तर काळा भोर अंधार झाला आहे, आता दिसतच नाही काहीच. तर त्यामुळे थोडीशी भीती पण आहे. बरेच जण मला कमेंट करून म्हणले की व्हिडिओ जे एकट्यात वगैरे बनवता तर सेफ्टी वगैरे असते का नाही तुमची, काही म्हणजे सोबत ठेवता का नाही ठेवत. तर मित्रांनो, आतापर्यंत तर काही सोबत ठेवायचं नाही, पण मी ट्राय करेल पुढच्या वेळेस की काहीतरी येते वेळेस घेऊन वगैरे येत जाईल, की जेणेकरून काही जो काही एखाद्या प्राण्याने वगैरे हमला जरी केला किंवा हल्ला जरी केला कुठं, तर तिथून मी वाचू शकतो. इथं जे तर साईडनं एवढे अजून पण एवढा किलबिल किलबिल आवाज येतो. पाणी असल्यामुळे ना, तर छोटे मोठे प्राणी ना येत जात राहत आहे. माझी हिंमत होत नाही तिथं खाली वगैरे जायची म्हणून. तर साईडला जे तर व्ह्यू असं जे तर खूप मस्त दिसतो. ॲक्च्युअल कॅमेऱ्यामध्ये दिसत नाही, पण व्ह्यू खूप भारी आहे. आणि वरती असल्यामुळे ना, हे बघू शकता तुम्ही इथं मस्त लोकेशन आहे. तर एवढं वरती भूक पण खूप जास्त लागली. थोडंसे जे आहे तर आपण कॉफी बनवू फक्त.
इथं जे इथं गॅस वगैरे काही लावू शकत नाही. पाण्याच्या याच्याने खूप विचित्र आवाज येतोय. तर चला विचित्र आवाज येत आहे मित्रांनो. भीती पण खूप वाटते. तुम्ही ऐकू शकता आवाज पण. आता जे तर याच्यावरच चाललं आहे आपलं भाग. पण लागली पण आता काय करणार आहे. मित्रांनो आपण जे जवळून कॅप्चर करायला बघतोय. तर मित्रांनो कसं वाटलं लोकेशन. खूप भीती वाटते. खूप डेंजर आहे. बघू शकता इथं वरती पण पाखरांनी घरटं केले. माझं बांधते वेळेसच त्यांनी पण घरटं केले. जवळपास बराच वेळ लागला आहे बनवता. ॲक्च्युअल काय झालं, मोबाईलचं मला कॅमेरा मी चालू केला आणि ते ऑन करून द्यायचं लक्षच नाही मला. मी फक्त तसाच मोबाईल ठेवून दिला तिथं. त्याच्यामुळे जे आहे तरी बाकीची शूटिंग मला करता नाही आली. तर ठीक आहे, जे झाली ती ओके. तर चला आपला सपोर्ट चालू. मित्रांनो बघू शकताय खूप मोठाले प्राणी आहेत. साईडला जर तुम्ही बघशाल ना खूप डेंजर आहेत. मी जे तर खूप कोपऱ्यामध्ये बसलो इकडे आणि जे तर तिथून शूटिंग घेतोय. पाण्याच्या कोपऱ्यात तुम्ही बघू शकताय तिकडे जे तर पाण्यामध्ये जे खूप मोठाले प्राणी आहेत तिकडे दोन. काय काही समजत नाही. बघू शकता तुम्हाला दिसत असेल. मी खूप झूम केलंय खूप दूरून. जवळ नाही आले पाहिजे कारण खूप भीती वाटते. पाण्याच्या पण मी एकदम एवढा जवळ बसलोय.
अशा वेळेस जे येतो खूप सारे प्राणी जे